पाण्याने टाकी स्वच्छ करू. जो ॲक्वा खराब झाला आहे तो आपण ॲक्वा सुद्धा नीट करून देऊ. म्हणजे शिक्षकांकडून जरा परमिशन घेऊ आणि मुलांना 1 तास संगणक चालवायला पाठवू. मुलांना दररोज खेळायला 1 तास सोडेल. परसबाग सुधारेल व परसबागेत कोणतेही घाण दिसणार नाही. परसबागेला आठवड्यातून 2 वेळा पाणी देईल. ज्या मुलांच्या तक्रारी आहेत त्यांच्या तक्रारी नोंदवू व नवीन रोपे आणून परसबागेत लावू. बरेच वर्गात पक्षी कुठले आहे व माती निघत आहे याच्यावर तुम्ही काय उपाय करत नाही? कुठून तरी आणि ते नीट करून टाकू. म्हणजे जोपर्यंत निवडणूक झाली की लगेच कामाला सुरुवात केली जाईल. आता पहिले इतकं करून काम करू. पहिलीला आता गणवेश मिळाले नाहीत व आता नवीन आलेल्या मुलांना गणवेश भेटले नाहीत. त्यांना गणवेश आम्ही सरांना सांगून की लवकरात लवकर जे गणवेश शिवतात किंवा बनवतात. इलेक्शन आलं इलेक्शन आलं इलेक्शन लीडरचा सिलेक्शन लीडरचा सिलेक्शन लीडर हवा जनतेचा आवाज हवा जनसेवा ही ईश्वर सेवा बंदा कामाचा यंदा हवा मतदार राजा तुला मताचं वरदान बळकट लोकशाही कर मतदान मतदार राजा तुला मताचं वरदान बळकट लोकशाही कर मतदान पोटाला शाई टेन्शन नाही हक्काचं वोटिंग चुकवायचं नाही सुजाण नागरिक समजून जा योग्य उमेदवार निवडून द्या असली कोण नकली कोण करताय कोण भरताय कोण खडखडताय कोण धडपडताय कोण. आता निवडणुकीची पहिली फेरी आराध्या 4 ने आघाडीवर आहे. तसेच उपमुख्यमंत्री पदासाठी आराध्या चमदाडे व पारस यांची तुलना करता पारस 1 मताने आघाडीवर आहे. तू उमेदवार आहेस बरोबर, मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आहेस. तर आता मतमोजणी आपली चालू आहे. मतमोजणी चालू असताना तुझ्या मनात काय काय विचार येत आहेत किंवा तुला काय वाटतंय? छान टाळ्या वाजवा. पहिल्या फेरीत तर मी बारामतीला आपल्या शाळेचं शालेय मंत्रिमंडळ निवडणूक आज झालेली आहे आणि त्याचा निकाल आता लागत आहे. सगळ्यांचं लक्ष निकालाकडे वेधलेलं आहे. तर निकालावरून आपल्या लक्षात येते की मुख्यमंत्री पदाचा विजयी उमेदवार आराध्या जगदाळे ही आहे आणि ती 19 मतांनी विजयी झालेली आहे. तर यासाठी उपमुख्यमंत्री पदाचा उमेदवार आराध्या जगदाळे ही 19 मतांनी विजयी झालेली आहे. सर्वांनी मी आराध्या ईश्वरसाक्ष शपथ घेते की याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल खरी निष्ठा बाळगेन. मी शाळेचे सार्वभौम व एकात्मक उन्नत राखेन. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमठेची मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या विद्यार्थ्यांना मी निर्भयपणे व निर्भूपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागवून देईन.